चमचमीत छोले मसाला बनवण्यासाठी मी इथं रात्रभर भिजवलेले हे छोले घेतलेले आहेत. ते कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर एका सुती कापडामध्ये आपल्याला 1 चमचा चहा पूड, त्याचबरोबर तमालपत्री, दालचिनी, 2 इलायची आणि 4-5 लवंगा घ्यायचे आहेत. त्याच्या अशा पद्धतीने गाठ मारून पुडी तयार करून घ्यायची आणि ही जी पुडी आहे ती आपल्याला छोलेमध्ये घालून घ्यायचे. आता गरजेनुसार पाणी घालायचं आणि झाकण लावून आपल्याला ह्याला 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 4 शिट्ट्यानंतर हे बघा मस्त असे छोले शिजलेले आहेत. आता जी पुडी आहे ती आपल्याला काढून टाकायची आहे. तर आता कढईमध्ये 4 चमचे तेल गरम करायचं. त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचं, कांद्याची पेस्ट टाकायची. इथं मी एक मोठा कांदा चिरून त्याची पेस्ट केलेली होती. त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे तुकडे घालून ते आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. कांदा थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये एका टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे. त्याचबरोबर आलं लसणाची पेस्ट पण घालून घ्यायची आहे. आता हे छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही कांदा आणि टोमॅटो छान असं परतवाल तेवढी भाजीला तुमच्या छान चव येणार. त्यामुळे अजिबात गडबड करायची नाही. छान असं ते परतवून घ्यायचं. हे परतवून झाले की ह्याच्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि ज्याप्रमाणे आपल्याला तिखट हवे असेल त्याप्रमाणे मिरची पावडर आणि थोडीशी मी इथं 1 चमचाभर कसुरी मेथी घातलेली. आता हे व्यवस्थित हलवायचं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि हा मसाला आपल्याला झाकण लावून शिजवून घ्यायचा आहे. तर छान असा मसाला शिजलेला आहे, त्याला छान असं तेल सुटलेलं आहे. आता जे छोले आपण शिजवून घेतलेले आहेत ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचे. ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करून झाले की ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, कारण छोले हे जास्त सुक्के चांगले लागत नाही. थोडेसे दरदरीत ते छान लागतात खायला. स्मॅशरने थोडेसे ते स्मॅश करून घ्यायचे, म्हणजे ते दाटसर असं छोले मसाला तयार होतो. आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची. आणखी थोडं पाणी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. आता झाकण लावून आपल्याला ह्याला शिजू द्यायचं आहे. हे बघा कलर किती मस्त आलेला आहे आणि दाटसर अशी त्याची ग्रेव्ही पण तयार झालेली आहे. अशा पद्धतीने ती दरदरीत अशी छोले मसाला तयार करून घ्यायचा. तर मस्त अशी छोले मसाला तयार आहे खाण्यासाठी.